सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. Join me on the countdown. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, पुणे शहरात आज सायकलिंगचा उत्सव पाहायला मिळाला. पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026च्या अंतिम टप्प्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांनी हिरवा झेंडा दाखवत शानदार सुरुवात करून दिली. गेल्या 10 दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात 500हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले आहेत. 50 किलोमीटरच्या या मार्गावरून खेळाडूंनी वेग, सहनशक्ती आणि शिस्तीचं दर्शन घडवलंय. पुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून सुरू झालेला हा मार्ग कोथरूड, औंध, हडपसर आणि ग्रीन कॉरिडॉर भागातून जातो. डोंगराळ आणि शहरी रस्त्यांमुळे हा अंतिम टप्पा खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं आव्हानात्मक ठरतोय. या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूतील खेळाडू तसंच 20 परदेशी सायकलस्वार सहभागी झाले आहेत. लाईव्ह ट्रेकिंग, ड्रोन कॅमेरे आणि मेडिकल सपोर्टमुळे स्पर्धा अधिक सुरक्षित बनली. उद्या सायंकाळी या स्पर्धेचे निकाल जाहीर होणार असून विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत. पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 पुण्याला सायकलिंग हब म्हणून नवी ओळख देत आहे. कॅमेरामन चेतन ढवळेसह प्रतिनिधी अरुण बहिरट, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, पुणे.